नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि फलोत्पादन करणाऱ्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. नारळ लागवड हा एक असा व्यवसाय आहे ज्याला कल्पवृक्षाची शेती म्हटलं जातं. एकदा जर आपण नारळाची योग्य पद्धतीने लागवड केली तर ही झाडे पुढील अनेक पिढ्यांपर्यंत आपल्याला सातत्याने भरघोस उत्पन्न देत राहतात. पण नारळ लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा कोणता असेल तर तो म्हणजे योग्य वाणाची निवड करणे. अनेकदा आपले शेतकरी बांधव वाण निवडताना घाई करतात किंवा नर्सरीमधून कोणतीही रोपे आणून लावतात. परिणामी 5 ते 6 वर्षांनंतर जेव्हा फळे यायला लागतात तेव्हा पाण्याचे प्रमाण कमी निघणे, नारळाचा आकार लहान असणे किंवा उत्पादन कमी मिळणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळाच्या अशा उत्तम आणि प्रमुख वाणांची सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीसाठी हवामानानुसार आणि गरजेनुसार योग्य वाण निवडणे अगदी सोपे जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण नारळाच्या वाणांचे प्रमुख प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये, पाण्याचे व खोबऱ्याचे प्रमाण आणि तुमच्या हेतूनुसार कोणता वाण लावावा या सर्व गोष्टींवर अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या या महत्त्वपूर्ण विषयाला सुरुवात करूयात. नारळाच्या वाणांचे मुख्य असे 3 प्रकार असतात. तर शेतकरी मित्रांनो, नारळाच्या वाणांची माहिती घेण्याआधी हे समजून घेणं गरजेचं आहे की कृषी शास्त्रज्ञांनी नारळाच्या झाडांची वर्गवारी प्रामुख्याने 3 प्रकारात केली आहे. त्यामध्ये उंच वाण, दुसरं आहे टेंगू आणि बुटके वाण आणि तिसरं वाण आहे संकरित वाण. असे हे 3 प्रकारचे वाण आहेत. या तिन्ही प्रकारांची स्वतःची अशी वेगळी वैशिष्ट्ये आहेत. चला तर आता या तिन्ही प्रकारातील सर्वोत्तम वाणांची माहिती आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. त्यातील 1 नंबरचं उंच वाण आहे. त्यामध्ये दीर्घायुष्य आणि जाड खोबरे. उंच वाण हे आपल्याकडे पारंपरिक रीतीने लावले जाणारे वाण आहेत. या झाडांची उंची बरीच जास्त असते. या प्रकारातील झाडांचे आयुष्य अतिशय दीर्घ असते. साधारण 60 ते अगदी 80 ते 100 वर्षांपर्यंत ही झाडे टिकतात. या वाणांची लागवड केल्यावर साधारणपणे 5 ते 7 वर्षांनंतर फळधारणा सुरू होते. जर तुमचा मुख्य उद्देश वाळलेले नारळ, जाड खोबरे आणि नारळाचे तेल मिळवणे हा असेल तर उंच वाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. यातील प्रमुख वाण जे आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पश्चिम किनारपट्टीवर उंच वाढणारी झाडे. यांचं वैशिष्ट्य जर बघायचं झालं तर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, गोवा, कर्नाटक आणि केरळ या भागांमध्ये सर्वाधिक लावला जाणारा हा अत्यंत लोकप्रिय आणि स्थानिक वाण आहे. याचे फायदे कोणते आहेत तर या वाणाची सर्वात मोठी ताकद म्हणजे याची प्रतिकारशक्ती. वादळी वारे, मुसळधार पाऊस तसेच किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव या सर्वांना हा वाण उत्तम प्रकारे तोंड देतो. याचं उत्पादन आणि गुणवत्ता बघायची झाली तर या झाडापासून एका वर्षाला साधारण 80 ते 100 नारळ सहज मिळतात. यातील नारळ मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. यामध्ये खोबऱ्याचे प्रमाण जास्त असते आणि खोबऱ्यामध्ये तेलाचे प्रमाण तब्बल 68% पर्यंत आढळते. त्यामुळे तेल उत्पादनासाठी हा सर्वोत्तम वाण जो आहे तो मानला जातो. त्यामध्ये प्रताप हा वाण खूप लोकप्रिय आहे. हा वाण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विशेष संशोधन करून विकसित केला आहे. या वाणाचे फायदे जर बघायचे झाले तर नारळे दिसायला गोल, मध्यम आकाराची आणि आकर्षक असतात. या वाणाची झाडे नियमित आणि सातत्याने उत्पन्न देतात. उत्पादन जर बघायचं झालं तर जर योग्य खत आणि पाण्याचे नियोजन केले तर प्रताप वाणापासून एका झाडामागे वर्षाला 130 ते 150 नारळ सहज मिळतात. याचे खोबरे घट्ट आणि जाड असते. त्यातलाच एक पुढचा वाण आहे चंद्रकल्प. हा वाण वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत सहज जुळवून घेतो. अगदी कमी पाण्याचा ताण असला तरीही हे झाड तग धरून राहू शकते.
या झाडापासून उत्पादन जर बघायचं झालं तर एका झाडापासून वर्षाला 100 ते 120 नारळ मिळतात. ज्या भागात पाण्याची थोडी टंचाई असते तिथे लागवडीसाठी हा वाण विचारात घेतला जाऊ शकतो. आता आपण टेंगू आणि बुटके वाण कोणते आहेत ते पाहूयात. गोड शहाळ्याच्या पाण्यासाठी हे बुटके आणि टेंगू वाण उत्तम असतात. या झाडांची उंची फार वाढत नाही, त्यामुळे नारळ काढणे अतिशय सोपे आणि सुरक्षित असते. या झाडांचे आयुष्य 30 ते 40 वर्ष एवढे असते. या वाणांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण लवकर फळधारणा देतात. लागवडीनंतर अवघ्या 3 ते 4 वर्षात झाडाला नारळ लागायला सुरुवात होते. जर तुम्हाला शहाळ्याच्या पाण्याचा व्यवसाय करायचा असेल तर बुटके वाण हा तुमच्यासाठी नंबर 1 पर्याय आहे. त्यातलेच दुसरा वाण आहे चौघाट म्हणजेच ऑरेंज डॉर्फ. या वाणाच्या नारळाचा रंग आकर्षक केशरी पिवळा असतो. झाड दिसायला खूप सुंदर दिसते. या शहाळ्याच्या पाण्याची गुणवत्ता हा उत्तम असते. हा वाण पाण्यासाठी सर्वात लोकप्रिय असा आहे. यातील पाणी अत्यंत गोड आणि नैसर्गिक पोषक घटकांनी समृद्ध असते. एका शहाळ्यात सुमारे 300 ते 350 मिलीलिटर पाणी निघते. या झाडापासून उत्पादन जर बघायचं झालं तर वर्षाला 60 ते 80 शहाळे यापासून मिळतात. शहरांच्या जवळ शहाळे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यासाठी हा वाण वरदान ठरू शकतो. पुढचा वाण आहे मलयान येलो डॉर्फ. या वाणाच्या नारळाचा रंग पिवळा असतो आणि हे वाण प्रामुख्याने पाण्यासाठी आणि फार्महाऊस किंवा बागेच्या सौंदर्यासाठी लावले जाते. याच्या शहाळ्यातही चांगल्या प्रमाणावर गोड पाणी उपलब्ध असते. आता आपण पाहूयात संकरित वाण. व्यावसायिक शेतीसाठी हा वाण जो आहे तो जॅकपॉट असा असतो. तर तो आजच्या आधुनिक शेतीमध्ये सर्वात जास्त फायदेशीर मानला जातो म्हणजेच संकरित वाण. संकरित वाण हे उंच वाण आणि बुटक्या वाणाचा संकर करून तयार केलेलं असतं. यामध्ये बुटक्या वाणाचा लवकर फळे देण्याचा गुणधर्म आणि उंच वाणाचा जास्त नारळ व जाड खोबरे देण्याचा गुणधर्म हे दोन्ही एकत्र येतात. म्हणजेच हे वाण पाणी आणि खोबरे या दोन्ही उद्देशांसाठी अत्यंत उत्कृष्ट ठरतात. त्यामध्ये जर बघायचं झालं तर वाण आहे त्यामधील संकरित वाणातील डॉर्फ टॉल जसे की गोदावरी, गंगा. ह्याचं ब्रीडिंग जे आहे ते बुटका वाण आणि उंच वाण यांच्या संकरामधून हा वाण बनवला जातो. लागवडीनंतर अवघ्या 3 ते 4 वर्षात फळे सुरू होतात. झाडाची उंची मध्यम राहते, ज्यामुळे नारळ काढणे सोपे होते. पाणी आणि खोबरे जर बघायचं झालं तर एका शहाळ्यात 400 मिलीलिटरपेक्षा जास्त पाणी निघते. तसेच नारळ वाळल्यावर त्यापासून उत्तम दर्जाचे जाड खोबरेही यापासून मिळते. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा वाण अत्यंत नफा मिळवून देणारा आहे. एका झाडापासून वर्षाला 140 ते 160 नारळ सहज मिळतात. यातलेच पुढचे वाण आहे केरागंगा. उंच वाण आणि बुटका वाण यांचा संकर करून हे वाण विकसित केलेलं आहे. हे झाड वेगाने वाढते आणि या झाडावर भरपूर प्रमाणात नारळ जे आहे ते लागतात. या वाणापासून प्रति झाड वर्षाला 140 ते 150 नारळ सहज मिळतात. मोठ्या प्रमाणावर नारळ बागायत करणाऱ्या शेतकऱ्यासाठी हा वाण अतिशय फायदेशीर जो आहे तो ठरतो. कोकण भाटे नारळ 1 हा सुद्धा वाण अतिशय महत्त्वाचा आहे. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे म्हणजेच रत्नागिरी येथे आणि कोकण कृषी विद्यापीठाने या शहाळ्याच्या पाण्यासाठी खास विकसित केलेला हा संकरित वाण आहे. याच्या शहाळ्यातील पाणी अत्यंत गोड आणि चविष्ट असते. एका शहाळ्यात तब्बल 400 ते 500 मिलीलिटर म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर पाणी सहज मिळते. जर तुम्हाला हायवेच्या कडेला किंवा शहरात थेट शहाळे विक्री करायची असेल तर या वाणाला बाजारात प्रचंड मागणी असते. नारळ लागवडीपूर्वी वाण कसा निवडावा तर शेतकरी मित्रांनो, आपण काही महत्त्वाच्या टिप्स बघूयात. आपण एवढ्या सर्व वाणांची माहिती आता बघितली.
पण आपल्या स्वतःच्या शेतासाठी कोणता वाण निवडायचा हा प्रश्न मनात सहज येतो. तर त्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचे लक्ष फक्त शहाळाचे पाणी विकण्यावर असेल, तुम्ही चौघाट ऑरेंज डॉर्फ किंवा कोकण भाटे नारळ 1 या वाणांची निवड करा. जर तुम्हाला नारळ वाळवून खोबरे किंवा तेल विकायचे असेल तर पश्चिम किनारपट्टीवर उंच किंवा प्रताप हा वाण निवडावा. जर तुम्हाला व्यावसायिक पातळीवर दोन्हीचा फायदा घ्यायचा असेल तर म्हणजे शहाळे आणि विकायचे आहेत आणि उरलेले नारळ खोबऱ्यासाठी वापरायचे आहेत तर निःसंकोचपणे DT किंवा TD या संकरित हायब्रिड वाणांची निवड करा. रोपे खरेदी करताना घ्यायची काळजी बघायची झाली तर वाण निश्चित केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत आणि विश्वासू नर्सरीमधूनच रोपे खरेदी करा. कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिका उदाहरणार्थ दापोली कृषी विद्यापीठ, भाटे संशोधन केंद्र किंवा शासकीय महामंडळाच्या नर्सरीमधून रोपे घेतल्यास तुम्हाला योग्य आणि शुद्ध वाणाची खात्री मिळते. तसेच मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर नारळ लागवड करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. धन्यवाद.